त्या लाडक्या बहिणीला पण खोटी आश्वासनं दिली। लाडक्या बहिणीमुळे कर्ज किंवा पैशाचं नियोजन करू शकले नाही आणि म्हणून आज महाराष्ट्र दिवाळखोर झालाय। म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकत नाही। थोडं डोकं असतं तर ह्याचं नियोजन केलं असतं आणि शेतकऱ्यांची पण कर्जमाफी झाली असती आणि सरसकट सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाभ योजनेचा त्या ठिकाणी मिळाला असता। आज पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये 3 महिन्यांना मिळतात। वर्षभरात फक्त 6000 रुपयाचं भीक पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळतं। त्या 6000 रुपयामधून काय मिळणार आहे मला सांगा? एक खताचं पोतं जरी घ्यायला गेलं तर 18000 रुपये जीएसटी त्या मागे जाते। 6000 काय होणार आहे? फक्त भीक दिल्यासारखं शेतकऱ्यांना देतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।